जैन मित्रांनो, स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या शिक्षक भरती संदर्भात ज्या काही हालचाली आहे तर त्या हालचाली म्हणजे या ठिकाणी फेस टू संदर्भात जे काही सध्या बघा जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात ज्या सूचना आहे तर त्या सूचना आपल्याला माहिती आहे की देण्यात आल्या आहे. परंतु काही अंशी जे काही आस्थापना आहे तर त्या आस्थापनेची बिंदू नामावली संदर्भात असेल, बरोबर, संच मान्यता असेल किंवा मग जे काही सध्या ह्या ठिकाणी नवीन जे आरक्षण आलेलं आहे ACBC संदर्भात, तर त्या आरक्षणासंदर्भात जे काही बिंदू असेल, त्यांची वेकन्सी असेल तर ती सध्या बघा रोस्टरमध्ये अपडेट झालेली नव्हती. त्या अनुषंगाने ती जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा लेटेस्ट जी काही संच मान्यता आहे तर ती अपडेट करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. त्या सूचनानुसार सध्या बघा पुढील जी कार्यवाही असेल तर ती कार्यवाही या ठिकाणी जे काही फेस टू मध्ये जाहिरात अपलोड करायची आहे तर ती कार्यवाही सध्या बघा सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने महत्त्वाची जी काही शिक्षक उपसंचालकांच्या वतीने एक VC झालेली होती तर ती VC 25/1/2025 झाली होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही विषय घेण्यात आले तर त्याच्यामध्ये बघा जे शिक्षक भरती संदर्भात जे विषय आहेत तर ते विषय देखील सध्या त्याच्यात घेण्यात आले होते. त्या अनुषंगाने हे जे पत्र आहे तर हे पत्र लेटेस्ट पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आले 27 जानेवारी 2025. तर हे पत्र बघा या ठिकाणी जे काही विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आहे, बरोबर, छत्रपती संभाजीनगर, तर त्यांच्या वतीने इथं इश्यू करण्यात आले. हे पत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व जिल्हा परिषदांना इथं बघा देण्यात आलं होतं. तर इथं विषय जो आहे तर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दिनांक 25/1/2025 रोजीच्या ऑनलाईन VCचे इतिवृत्त हे देण्यात आलं आहे. म्हणजे जी काय 25/1/2025ला VC झाली होती व्हिडिओ कॉन्फरन्स, तर त्याच्यामध्ये जे संपूर्ण जिल्हा परिषदचे या ठिकाणी अधिकारी उपस्थित होते, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक, तर त्यांना सध्या बघा ज्या सूचना आहे तर त्या सूचना इथं देण्यात आल्या आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की माननीय जे काही ह्या ठिकाणी शिक्षण मंत्री आहे तर त्यांनी सध्या 10 कलमी जो कृती कार्यक्रम सध्या बघा आखलेला आहे. तर त्या 10 कलमी कृती कार्यक्रमामध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षक पदभरती संदर्भात जो काही विषय आहे तर तो विषय देखील घेण्यात आला आहे. शिक्षक जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती गतीने त्या ठिकाणी बघा होण्यासंदर्भात जो विषय आहे तर तो 10 कलमी म्हणजे 10 मुद्दे आहे. तर त्याच्यामध्ये 9 ते 10 क्रमांकावरती शिक्षक पद भरतीचा मुद्दा देखील घेण्यात आला होता. तर त्या अनुषंगाने जे आढावा बैठक आहे तर ती आढावा बैठक सध्या बघा इथं घेण्यात आली होते. तर त्याच्यामध्ये नेमके काय काय मुद्दे चर्चेले गेले त्या संदर्भात इथं इतिवृत्त जे आहे तर ते इतिवृत्त इथं बघा देण्यात आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बघा माननीय शिक्षण शालेय शिक्षण मंत्री यांचा 10 कलमी कृती कार्यक्रम संदर्भातील जो काही आढावा आहे तर तो आढावा इथं घेण्यात आला आहे. तर त्यानुसार संपूर्ण इथं बघा जे काही 38 अधिकारी सध्या संपूर्ण विभागातील या ठिकाणी उपस्थित होते. त्या अनुषंगाने ह्याचा जो काही मुद्दा आहे तर तो बरेचसे मुद्दे सध्या बघा चर्चेले गेले होते. त्यानुसार इथं तुम्ही बघू शकतात मुद्दे जे आहे इथं आता जो 10 कलमी सध्या बघा कार्यक्रम असेल त्या संदर्भात मुद्दा होता इथं 1 नंबरवरती. त्यानंतर 2 नंबर जर बघितलं पटनोंदणी संदर्भात होतं, बरोबर, 100 दिवसाचा कृती कार्यक्रम होता. त्यानंतर या ठिकाणी जिओ टॅगिंग असेल, त्यानंतर झिरो इनरोलमेंट संदर्भात होता मुद्दा, त्यानंतर अनधिकृत शाळेसंदर्भात होता. त्यानंतर इथं एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे 7 नंबरचा तर तो म्हणजे एक शिक्षकी शाळेसंदर्भात मुद्दा इथं चर्चेला गेला आहे. तर त्याच्यामध्ये गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून तालुकानिहाय 0 ते 5 किंवा 0 ते 10 पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती घ्यावी. तसेच 2 शिक्षक मान्य असताना 1 शिक्षक कार्यरत राहणार नाही याबाबत देखील सध्या बघा उपाययोजना करण्यासंदर्भात इथं सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये जे काही 2 शिक्षकी शाळा असेल तर त्या संदर्भात इथं आढावा सध्या बघा घेण्यात आलेला आहे. तिथं नेमके किती शिक्षक कार्यरत आहेत त्या संदर्भात. त्यानंतर जे काही भरती प्रक्रियेसंदर्भात या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा जो चर्चेला गेला आहे तो म्हणजे इथे संच मान्यतेसंदर्भात. कारण आपल्याला माहिती आहे की संच मान्यता सध्या अपडेट करण्याचं काम हे सध्या सुरुवात झाली. त्याच्यामध्ये संच मान्यता जी आहे तर ती संच मान्यता या ठिकाणी सन 23-24 आणि 24-25च्या सर्व शाळांची संच मान्यता पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माननीय जे शिक्षण अधिकारी महोदय असेल तर त्यांची असणार आहे. त्या अनुषंगाने जे काही कॅम्प असेल संच मान्यतेसंदर्भात तर ते कॅम्प सध्या बघा घेण्यात या ठिकाणी बघा यावे. त्या अनुषंगाने जी काही इथं सूचना असेल तर त्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने कॅम्प देखील सध्या बघा आजच्या दिवसाला महत्त्वाचे जे काही कॅम्प आहे तर ते कॅम्प देखील सध्या झालेले आहे. त्या अनुषंगाने संच मान्यतेचे अपडेट जे काही माहिती असेल तर ती माहिती सध्या बघा इथं सध्या देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे पुढचा एक मुद्दा होता तो म्हणजे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन. तर त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन देखील तात्काळ या ठिकाणी बघा करावे ह्या पद्धतीने सूचना इथे देण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर इथं एक सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर तो आहे आपल्या शिक्षक भरती संदर्भात. तर इथं तुम्ही बघू शकतात
शिक्षक भरती संदर्भात इथे 16 नंबरच्या मुद्द्यामध्ये टीचर वेकेन्सी अँड बिंदू नामावली अशा पद्धतीने होता। तर ह्याच्यात काय म्हटलेलं आहे की या ठिकाणी बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरती कार्यवाही सुरू झालेली आहे। शासन निर्णय दिनांक 27/2/2024 नुसार सर्व संस्थांना बिंदू नामावली प्रमाणित करून घ्यावी व पोर्टलवर भरती प्रक्रियेसाठी अपलोड करावी। शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची भरती संदर्भात कामकाज करावे। यापूर्वी दिलेल्या प्रपत्रामध्ये संस्थानिहाय बिंदू नामावली तपासणीबाबतची माहिती तात्काळ द्यावी अशा पद्धतीने इथे बघा सूचना जी आहे तर ते सूचना देण्यात आल्या। आता ही जी माहिती आहे तर ती 28/1/2025 पर्यंत सध्या बघा इथं द्यायची आहे। संपूर्ण शिक्षणाधिकारी माध्यमिक बरोबर जिल्हा परिषद सर्व यांना त्या पद्धतीने इथे सूचना देण्यात आली। तर ह्याच्यामध्ये या ठिकाणी जी काही पवित्र प्रणालीवर पदभरती संदर्भात आपल्याला माहिती फेज 2 जो आहे तर ती कार्यवाही सध्या जाहिरात अपलोड करायची कार्यवाही 20 तारखेपासून सध्या सुरुवात झाली। तर ती जी कार्यवाही तर ती लवकरात लवकर सध्या बघा करावी। त्या अनुषंगाने बिंदू नामावली असेल तर ती बघा प्रमाणित करून घ्यायची आहे आणि पोर्टलवर भरती प्रक्रियेसाठी अपलोड करायची आहे बरोबर। म्हणजे जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात सध्या अपलोड करायची आहे। त्या अनुषंगाने इथं सूचना सध्या देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही जिल्हा परिषद असेल तर त्या जिल्हा परिषदमध्ये सध्या जे काही कामकाज आहे तर ते सध्या या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर आता ही जी VC झालेली आहे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या वतीने, तर ह्याच्यानुसार पुढील जी काही कार्यवाही असेल तर त्याला योग्य या ठिकाणी बघा गती येऊ शकते। त्या अनुषंगाने वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये संच मान्यतेसंदर्भात जे काही कॅम्प असेल तर ते देखील सध्या बघा घेण्यात आलेले आहेत। तसेच बाकी जिल्हा परिषदचे पत्र देखील इश्यू होतील। त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची सध्या बघा VC झालेली आहे। त्या संदर्भात जी लेटेस्ट अपडेट होती तर ती अपडेट सध्या बघा ही सध्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। तर हे संपूर्ण पत्र जे आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा। हे संपूर्ण पत्र जे आहे तर ते त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकतात। एकदा तुम्ही देखील वाचा। तर आता जे आहे पवित्र प्रणालीवर पदभरती संदर्भात नक्कीच बघा गती येईल। त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची VC होती। तर सध्या तरी ही जी एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।